10 दिवसाच्या ट्रिपनंतर नवरोबा घरी आलेले आहेत. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तब्बल 4 राज्ये फिरून आलेले आहेत. कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ. तर या 4 राज्यामधील जे मेन ठिकाण आहेत, जसं म्हैसूर आहे, उटी आहे, आणखी बरेच काही ठिकाण आहेत, तिथे ते फिरून आलेले आहेत. तर त्यांनी आमच्यासाठी काय काय आणलेले आहेत, तर त्या सर्व वस्तू मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. सर्वात अगोदर तर त्यांनी मुलांसाठी इथे स्वेटर घेऊन आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी इथे माझ्यासाठी चायपत्ती घेऊन आलेली आहेत, जी ओरिजिनल असते, हाताने बनवलेली असते किंवा फॅक्टरीमधून ते त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर हँडमेड साबण, पावडर, क्रीम जे पण असतील ते 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 घेऊन आलेले आहेत आणि या सर्व वस्तू हाताने बनवलेल्या आहेत. खरंच खूप सुंदर आहेत. त्यानंतर तिथले जे फेमस चॉकलेट्स आहेत, तर ते चॉकलेट्स ते सर्वांसाठी घेऊन आलेले आहेत आणि हे चॉकलेट जे आहे ते चॉकलेट फॅक्टरीमधून घेऊन आलेले आहेत. तुम्हाला ज्या वस्तू दाखवते ना, त्या सर्व वस्तू इथे हाताने बनवलेल्या आहेत, हँडमेड आहेत. त्यानंतर इथे मुलांसाठी सर्वांसाठी खेळणी घेऊन आलेली आहेत आणि या सर्व खेळणी बघून सम्राटला इतका आनंद झालेला आहे ना, तर तो सतत खेळणी घेऊन बसतो आहे आणि खेळणी खेळण्यामध्ये एकदम बिझी होऊन गेलेला आहे. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी साडी घेऊन आलेली आहेत आणि ही साडी जी आहे ती हाताने बनवलेली आहे, कांजीवरम साडी आहे. दोन्ही साड्यासुद्धा खरंच खूप छान आहेत, कलरसुद्धा अतिशय सुंदर आहे. पण या दोन्ही साड्यापेक्षा जास्त सुंदर असेल तर ते माझं स्वेटर आहे आणि हे स्वेटर मला इतकं आवडलं ना, बघता क्षणी मी पटकन घातलं आणि म्हणजे जस्ट ट्राय केलं तर इतकं छान बसलेलं आहे. फिटिंग पण असं वाटतं की परफेक्ट मेजरमेंटचंच इथे घेतलेलं आहे. त्यानंतर सासूबाईंचे गुडघे दुखतात म्हणून त्यांच्यासाठी ते आयुर्वेदिक तेलसुद्धा घेऊन आलेले आहेत. आमच्या सर्वांसाठी काही ना काहीतरी घेतलं, पण स्वतःसाठी मात्र काहीच नाही.